हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला आपण सर्वजण मिळून देवाची स्तुती करूया. ही स्तुती आराधनेची वेळ आहे. त्या गौरव देऊयात आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला. त्याचे गीत गाऊयात की तो आपल्या जीवनात आला आणि आपलं जीवन बदलून गेलं. त्याला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया. कारण परमेश्वर आपल्या जीवात जर नसतं आपलं जीवन व्यर्थ असतं माझ्या जीवनात. त्याला गौरव देऊया. धन्यवाद. जब से मसीह को पाया है, खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद. होय बाप्पा, आम्ही जर तू आमच्या जीवनात नसतं आमच्या जीवनाचं काही भरोसाच नव्हता. पण आज तू आपले परमेश्वर आमच्यासाठी सार्वकालिक जीवन दिलेस राजा. धन्यवाद. जीवन है क्या पल ही दो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. जीवन है क्या पल ही दो पल का, किसने है जाना होगा क्या कल का. घड़ियां सुनहरी फिर न लौटेगी, मुक्ति और जीवन बुलाया है. घड़ियां सुनहरी फिर न लौटेगी, मुक्ति और जीवन बुलाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद राजा. तू आमच्या मार्गांमध्ये तू आमचं रक्षण करता बरोबर. तू आम्हाला हात धरून चालवतोस परमेश्वर. धन्यवाद. मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए तो हाथ वो थामेगा. मार्ग में हमारे वो दर्शक रहेगा, कदम डगमगाए तो हाथ वो थामेगा. भटके हो को राह दिखाने इस धरती पर वो आया है. भटके हो को राह दिखाने इस धरती पर वो आया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद राजा. तू आमच्या जीवनाची भाकर आहे. तू आमची इच्छा नाही करतोस. तुझ्या रक्ताने आम्हाला तुम्ही करते. आमचे सर्व पाप आज परमेश्वर तुम्हाला केलेची. तुला धन्यवाद. थँक यू लॉर्ड. जीवन की रोटी अमृत जग को कैसे भरपूरी से देता वो हमको. जीवन की रोटी और अमृत जग को कैसे भरपूरी से देता वो हमको. लहू बहाकर पाप हमारा प्यारे प्रभु ने उठाया है. लहू बहाकर पाप हमारा प्यारे प्रभु ने उठाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. खिल गई है कलियां नई, यीशु बहार लाया है. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. धन्यवाद यीशु राजा.
होय बाप्पा, आमचं जीवन बदललं त्यासाठी तुला धन्यवाद. Thank you, Jesus. तू आम्हाला निवडलंस पण तुला धन्यवाद Hallelujah. परमेश्वरा. Hallelujah. आमचे सर्व पाप तुझ्या रक्ताने तू धुवून शुद्ध Hallelujah. केलेस पण तुला धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद देतो. Thank you, Master. सर्व गौरव तुला देऊन इथून पुढची संपूर्ण वेळ का तुझ्या सानिध्यात सोपली. Yes, ही Master. प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणून Amen. प्रेज द लॉर्ड. या प्रियानं आता ही साक्षींची वेळ आहे. आज आपल्यामध्ये ब्रदर यशवंत यादव आहेत. आपण त्यांची साक्ष ऐकूयात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरोखर देव आपला चांगला आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे आणि आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. देवाला धन्यवाद देतो. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये देवापाने मला आणि माझ्या कुटुंबाला खूप चांगल्या रीतीने सांभाळलं आणि सर्व अन्नपाण्या पुरवठ्यामध्ये सगळं पुरवठा केला. घरामध्ये सगळे आम्ही कामाला नव्हतो तरी पण देवापाने सगळ्या गोष्टीत आशीर्वादित केलं म्हणून देवाला धन्यवाद देतो. आणि माझे वडील पण कामाला नव्हते आणि वडिलांना पण काम लागलं त्याच लॉकडाऊनमध्ये म्हणून देवाला धन्यवाद देतो. त्याच्यानंतर 25 तारखेला मला कामाला बोलवण्यात होतं. आधी 22 तारखेला मला फोन आला 22 मेला की तुम्हाला कामाला यायला जमेल का, पण ते म्हणले की तुम्हाला कंपनीमध्ये राहायला लागेल. तर म्हणलं मी ठीक आहे. मग तिथं आलो. मग आल्यानंतर मला आता ते कसे राहायला रूम कसले देतात काय माहिती, जेवण वगैरे. प्रभूला धन्यवाद देतो की इथं जसं आम्ही आलो, मी आणि आणखीन चार मित्र आहेत ते दुसरे, तर आम्ही सगळेजण आलो आणि प्रभूला धन्यवाद की मी विचार पण केला नव्हता की इतकं सुंदररित्या नाही का राहायला जागा भेटेल. की 2 BHK फ्लॅट आहे आणि त्या 2 BHK फ्लॅटमध्ये आम्ही 4 जण राहतो. एका रूममध्ये 2 जण राहतो आम्ही. इतकी सुंदर फॅसिलिटी आणि जेवणसुद्धा जे मॅनेजर जे सिनियर पर्सन आहेत ते जे जेवण करतात ते जेवण आम्हाला एकदम म्हणजे जसं की 5ही पक्वान असं मी कधी विचार पण केला नव्हता की देवप्पा इतकं सुंदररित्या आम्हाला नाही का सगळं पुरवठा करेल म्हणून. आणि देव खरंच आपला चांगला आहे आणि आपल्या कल्पनेपेक्षा पण सुंदर येतो. आणखी एक माझे एक साक्ष आहे की इथं 26 तारखेला आम्हाला 26 मेला कोरोना टेस्टिंगसाठी घेऊन गेले. तिथं जाण्याआधी मला भीती वाटत होती की तिथं कोरोना टेस्टिंग जाण्याच्या आधी पास्टरने मी फोन केला की पास्टर आम्हाला कोरोना टेस्टिंगसाठी घेऊन चालले आहेत तर प्लीज प्रेयर करा. पास्टरने सांगितलं. पास्टरने प्रेयर केली आणि मला म्हटले की घाबरू नको, स्तोत्रसंहिता 91 तू क्लेम कर. मग स्तोत्रसंहिता 91 मी क्लेम केलं, वाचलं आणि देवाला धन्यवाद दिला. आणि तिथे गेल्यानंतर टेस्टिंग केली. टेस्टिंग केल्यानंतर मग तिथं इतका एवढा परिसर म्हणजे तो असं सगळं तिथं कोरोना टेस्टिंगवाले रेड झोन त्याला म्हणतात. ते रेड झोनवाले जे पूर्ण रेड झोन कंटेनमेंट झोन तिथं आम्हाला घेऊन गेलो होतं अशा त्या परिसरामध्ये चौघांना आम्हाला. परंतु येशू ख्रिस्त माझ्याबरोबर होता आहे आणि राहणार आहे. आणि देवाला धन्यवाद देतो की तिथून आल्यानंतर मला थोडीशी भीती वाटत होती की रिपोर्ट काय येतील म्हणून. पण प्रभूला धन्यवाद देतो कारण आधी माझ्या घशामध्ये थोडंसं नॉर्मल खवखव वगैरे होत होतं. परंतु देवाला धन्यवाद देतो की 36 तासानंतर म्हणजे 48 तासानंतर आमचे रिपोर्ट आले आणि रिपोर्ट एकदम नॉट डिटेक्टेड म्हणजे एकदम नॉर्मल रिपोर्ट आले म्हणून देवाला धन्यवाद देतो मी. आणि प्रभूला धन्यवाद देतो आणि पास्टरांना पण धन्यवाद देतो की सर्व गौरव मान सन्मान येशूच्या नावात देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पाहिली माझ्या प्रियानं किती अद्भुत परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य केलेलं आहे. या कोरोना व्हायरसपासून त्यांचं संरक्षण केलं. त्यांची नोकरी पण परमेश्वर राखून ठेवली. त्यांचे सर्व टेस्टिंगमध्ये परमेश्वराने त्यांना खूप सुंदर रीतीने पास्टरांच्या प्रार्थनेद्वारे सर्व रिपोर्ट त्यांचे पॉझिटिव्ह पण आले. आणि आत्ताही परमेश्वर त्यांना अतिशय सुंदर असं जीवन दिलेले. कंपनीमध्ये राहतात पण कमवतात पण छानपैकी. त्यांना सर्व खाणं पिण्यापासून देवापणे पूर्णपणे त्यांचं संरक्षण केले. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला दिले. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या आपण सर्वजण आपल्या पास्टरांचं स्वागत करूया. आपल्यामध्ये रेव्हरन्स पास्टर लिनस दास आता उपस्थित आहे. आपण प्रत्येक जण मिळून देवाच्या वचनाकडे बोलूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. मी तुम्हा सर्वांचं अद्वितीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन करतो. So before the word again, we'll all just close eyes and look to God and we pray. आपण देवाकडे वळूया. डोळे बंद करून प्रार्थना करू. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय we पिता, thank you and we praise you for this day. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आजच्या दिवसासाठी. Once again, we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या आसनासमोर Father, we येतो. all are thirsty to hear your word, O Master. इथं आम्ही सर्वजण तुझं वचन ऐकण्यासाठी तहानलेलो आहोत.
Dear Holy Spirit, help us प्रिय पवित्र आत्मा आम्हाला मदत to कर, receive the word from you. तुझ्यापासून आम्हाला वचन ग्रहण करण्यासाठी. We incline our ear to you, O Master. आणि आम्ही आमचे कान तुझ्या वचनांकडे लावतो. Help us. आम्हाला मदत कर, Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा मदत कर. I want to grow in you. प्रभू मला तुझ्यामध्ये I वाढायचं want आहे. your leading. I want your guiding in my lives. मला तुझं मार्गदर्शन, तुझं चालव, मला चालव. Without your word, I cannot, O Master. तुझ्या वचनाशिवाय मीच असं होऊ Help us, शकत O नाही. Father. पवित्र आत्मा मदत Oh, कर. thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Lord, I pray. प्रभू For मी the pastor, प्रार्थना, the evangelist, the apostles, the teachers, bishops, the wife, the children, everyone you bless, O Master. सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्थिक, संदेष्टे, बिशप, त्यांचे पूर्ण कुटुंब, त्यांचे लेकरांना तुझ्या पवित्र हातात सोडतो. Everyone. प्रत्येकास आशीर्वादित कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Psalms 122:6, let your peace be the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये In असो. Jesus' name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Praise the Lord. So हालेलुया. how many are ready to receive the blessings of the Lord? तर किती जण तयार आहे देवापासून आशीर्वाद स्वीकारण्यासाठी? Amen. So last week we have really entered how the Cain and Abel's the first murder took place on the earth, my dear people. तसं आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं की पृथ्वीवरती सर्वात पहिला जो खून कशा प्रकारे प्रवेश केला त्या ठिकाणी काईन व हाबेलाच्या Amen. जीवनातून The sin entered the world. जगामध्ये जे पापाचा प्रवेश. Amen. So we need to really grow and pump up our spirit, and we need to grow, and we always go into the more of depth of the depth. Then the things will more God reveals in our lives how to take the word in our lives and implement in our lives. तर माझ्या प्रियांना आपल्याला खरोखर त्याच्या वचनात वाढायचं आहे. आपल्या आत्मिक स्वरूपाचं त्याला उत्तेजित करून परमेश्वराच्या वचनात आपल्याला मनन करून Amen. वाढायचं So आहे. last week I told of Cain and Abel, how it was like devil, the temptation. He took the stone and he hit the Abel's head and he killed the first murder on the earth, my dear जसं people. आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं की त्या ठिकाणी कशा प्रकारे हाबेलाने त्या मोहामध्ये तो अडकून त्याने दगड घेऊन काईनाने दगड घेऊन हाबेलाला कसं ते But the most interesting part we have to meditate that thing, that Abel did not attempt to protect Cain when he was trying to kill Abel. म्हणजे ज्यावेळेस काईन त्या ठिकाणी हाबेलाला मारत असताना हाबेलाने स्वतःच्या बचावासाठी त्या ठिकाणी काहीही झटपट वगैरे अशी केली नाही. Very interesting, my dear हे people. खूपच He सुंदर आहे. did not do anything. He just like he was saying like he was playing with him or anything, but afterwards you could see that he took the stone and hammered on the head and he was killed. But he was not like protecting himself to the Cain, my dear त्या people. ठिकाणी दोघा भावांची जी काही झटापट होत होती त्याच्यामध्ये हाबेलाने स्वतःच्या बचावासाठी काहीच केले नाही. नंतर त्याला समजलं, त्याने दगड उचलून मारला, पण तरीही त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्नही केला नाही. Amen. Now the Psalm 69 verse 4 it speaks about, my dear people. It says, "Those who hate me without a cause." Hallelujah. Amen. तर That स्तोत्र- was the Abel might be thinking or saying like, why he hate me? Amen. Why I gave the good offering, he could not give the offering, but he killed me. That's what we see in the Psalm 69 verse 4. It is a psalm of a messianic of Christ, a forsaken of Christ, where Jesus also says, why they hate me, you don't know. Hallelujah. आणि जसं स्तोत्र संहिता 69 त्या ठिकाणी 4 आपण पाहत आहोत की विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत. तर या ठिकाणी माहिती नव्हतं हाबेलाला पण की मी तर देवाला चांगल्या प्रीत्यर्थानेच अर्पण केलं होतं, पण हे का माझ्या विरुद्ध, का माझा द्वेष करत आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं पण आपण उदाहरण घेतो की येशू देखील असेच उद्गार घेत होता की त्या ठिकाणी का माझा सर्व द्वेष Amen. करत आहे. Psalm 69, one of the greatest psalms. Amen. And in the 4th verse, the Messiah says, amen, the Messiah says, those who hate me without a cause are more than the hair of my head. He says, आणि मग hallelujah. स्तोत्र संहिताचे हे जे 69 जे आहे या ठिकाणी स्तोत्र जे आहे ते फार संकट समेट केल्या आरोळीचं आहे. आणि हे ठिकाणी मसीहा जे आहे ते 4थ्या वचनात सांगत आहे की विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यांच्या केसापेक्षाही अधिक Amen. आहेत. And they are mighty, he says. आणि ते बलवान बलिष्ठ आहे. Amen. Who would destroy me, be my enemies wrongfully.
आणि काय सांगितले, अन्यायाने माझ्याशी वैर करणारे माझा जीव घेऊ पाहणारे आहे. Amen. Christ was hated, my dear people. ख्रिस्ताचा त्यांनी द्वेष केला. Amen. Christ was hated. म्हणजे Amen. ख्रिस्ताचा तिरस्कार झाला. Amen. Christ was hated from his childbirth. Hallelujah. आणि त्या ठिकाणी ख्रिस्ताचा त्यांनी द्वेष केला. ख्रिस्ताचा द्वेष लहानपणापासून झाला. Amen. Christ hatred was from his childhood, my dear people. ख्रिस्ताचा जो द्वेष आहे तो लहानपणापासूनच झाला. Without any cause. Hallelujah. काही विनाकारण Amen. झाला. First we see from the King Herod. सर्वात प्रथम आपण हेरोद राजापासून Amen. पाहतो. The great that was Matthew 2:1-15. There he says that the King Herod want to kill Jesus. जसं मत्ते 2:1-15 मध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी किंग जो हेरोद राजा जो आहे तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्याचा प्रयत्न करतो Amen. बाळाला. Without any cause. Hallelujah. काहीही कारण Amen. नसताना. But also we see by the Satan, demon, the religious leaders, and visually they enter the Gentiles and the Jews nation. They also, hallelujah. आणि जे सर्व परराष्ट्रीय जे आहे ते सैतानग्रस्त हो म्हणजे ते परराष्ट्रीय लोक देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या Amen. विरोधात The गेले. leaders, especially the religious leader, they attempt to kill, hallelujah. जे म्हणजे ते परुषींचा जो कोणी मुख्य जो होता व्यक्ती नेतृत्व करणारा ते देखील प्रभू येशू ख्रिस्ताला ठार Amen. मारण्याचा Many a प्रयत्न times they केले. want to kill Jesus, म्हणजे hallelujah. अनेक वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा घात करण्याचा प्रयत्न Amen. केला. But no man could touch him until the hour has not come. That was in John 17:1 says, my dear people. आणि म्हणून योहान 17:1 मध्ये ते सांगते जोपर्यंत ती वेळ ती घटका आलेली नव्हती तोपर्यंत कोणीही प्रभू येशू ख्रिस्ताला हात लावू My dear शकत people, नाही. there's we see the hatred. Why? He was doing good. Amen. Abel did good. Amen. It's a replica. We can see Abel was, we can read Jesus. Like Jesus was not protecting himself also when from the Jerusalem to Golgotha place, my dear people, they were eating behind. He was no words, but he was taking everything because he knows what will happen. Hallelujah. आणि जसं आपण हाबेलाला पाहतो की त्याचा एवढा तिरस्कार त्याचा भाऊ करत असताना त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते येशू ख्रिस्ताचे एक दर्शक दाखवलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त ही गोलगत्ता यरुशलेम ते गोलगत्तापर्यंत त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलाच नाही. The hatred is very dangerous among all the sins. Hallelujah. आणि तिरस्कार हे जे आहे ते सर्व पापांमध्ये हे सर्वात मोठं I'll असं पाप explain आहे. in 1 John 3:15. You'll all open, my dear people. 1 योहान 3:15 आपण सर्वजण उघडूया. John 3:15. 1 योहान 3:15. Amen. Now, very interestingly, my dear people, it speaks of it speaks like who see very listen carefully, my dear people. Many a times the hatred, the word, where will take you, I will explain you. Hallelujah. तर हे वचन फार लक्षपूर्वक ऐका कारण जो द्वेष किंवा तिरस्कार जो शब्द आहे तो कशा प्रकारे Amen. वापरलेला आहे. Whoever hates his brother, see that. Whoever hates his brother is a murderer. काय सांगितलंय की जो बापरे. कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे. Hallelujah. Clearly it says, whoever hates his brother, he is a murderer. Amen. And you know, see my dear people, very clearly, very I'm slow that you may understand. And you know that no murderer has eternal life abiding in him. तर माझ्या प्रियानो मी फार हळूहळू सांगत आहे कारण हे खूप सुंदर वचन आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका का आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही हे तुम्हास माहित आहे. Might ahe. That means among all the hatred, like you sin any other things. Amen. But when you have starting hating one another, here John says you will not have the eternal life. That means you will not go into the heaven, you will go into the hell. म्हणजे काय सांगितलं की सर्व पापांमध्ये ज्यावेळेस तुम्ही द्वेष हा पाप जास्त करता म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणजे योहानाच्या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही काय करताय द्वेष करून तुम्ही खून करत आहात. डायरेक्ट तुम्ही खुनी बनताय. Amen. If you read in the 10th verse, it says, in this children of God and the children of the devil. See that? Children of God and the children of devil are manifested.
And whoever does not practice righteousness is not of God, nor he who does not love his brother. Hallelujah. आणि त्याच अध्यायामध्ये 10वं वचन सांगत आहे की यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. Oh, hallelujah. Amen. Children of God तर देवाचे लेकरं and the children of devil आणि सैतानाचे मुले are manifest. ते सर्व उघड दिसून येतात. दिसून येतात. Amen. And whoever does not practice righteousness, he says, whoever does not practice the righteousness, आणि जे hallelujah, कोणी नीतीने वागत नाही is not of God. तो देवाचा नाही. Abel gave the best offering, the righteousness offering. हाबेलाने उत्तम ते अर्पण दिलं, नीतिमत्वेचं अर्पण दिलं. Cain could not give. काहीन देऊ शकला नाही. Amen. When God asked question, why you did, Bible says his countenance fall. कारण ज्या परमेश्वर त्याला विचारलं तू असं का केलं, त्यावेळेस त्याचा चेहरा खाली पडला, त्याचं तोंड उतरलं. Then he started, I believe, in the hatred start for the Abel. आणि मी विश्वास बाळगतो की त्याच्यानंतर मग त्याच्या मनामध्ये त्याच्या भावाबद्दल, हाबेलाबद्दल त्या ठिकाणी तिरस्कार निर्माण झाला असेल. Why God should accept him and why my brother doing so good? Hallelujah. Ka- Amen. See, many a times this happens. A person is doing good. We always want to come or hinder and we want to say, why that he is doing so much good? Why I cannot? See, if we say, I am a child of God, your work will be righteous. तर त्या It will be not manifest in the devil, but it will be the work of the righteousness. Hallelujah. तर त्या ठिकाणी काहीनाने कदाचित विचार केला असेल की का परमेश्वराने माझ्या भावाचा, हाबेलाचा त्या ठिकाणी अर्पणाचा स्वीकार केला, माझा का स्वीकार केलाय. असं अनेक वेळेला माझ्या प्रियनं जर कोणी चांगलं करत असेल तर आपण देखील अशा प्रकारे अडखळ बनू नये किंवा असं म्हणू नये की का तो चांगला करत आहे, का माझ्याद्वारे होत नाही. First of all, why we have to practice the evil thing in our lives? सर्वात पहिलं तर आपण आपल्या जीवनामध्ये दुष्ट गोष्टींचा का वागणूक करू Amen. He पाहिजे. says, who does not practice righteousness is not of God. See, first of all, why we have to practice unrighteousness? Why we have to practice the evil thing in our life? Why we have to hatred, my dear people? If you start hating, my dear people, the manifestation of the devil will work in your lives. कारण माझ्या प्रियाने जर आपण नीतीने वागत नसू, जर आपण दुष्टाईने वागत जर असेल तर त्या ठिकाणी जे काही कामं आहेत आपली दुष्टाईचे कामं, जे तिरस्कार, द्वेष आहे ते उघडपणे दिसून येतील. Amen. And it says, who does not love his brother also. आणि जे कोणी त्यांच्या भावावर प्रीती करत नाही, है ना, देवावर पण नाही आणि बंधूवर पण बंधूवर नाही. पण नाही. Then how can I say that I am born again and the God's spirit is in me? जर मग देवावरही प्रीती करत नाही, आपल्या बंधूवरही प्रीती करत नाही, तर मी कसं म्हणू शकतो की माझा नवीन जन्म झालेला आहे. That's what the Spirit, the Holy Spirit is saying, my dear people. That was what we are studying on the Holy Spirit. When the Holy Spirit is in you, when you say, I love God, that means you love God. How can you hate your brethren? आणि जसं आपला विषय आहे पवित्र आत्मा, तर पवित्र आत्मा तेच सांगत आहे की जर तुम्ही तुमच्या देवावर प्रीती करत नाही किंवा तुमच्या बंधूवर प्रीती करत नाहीये आणि तुम्ही बोलताय तर ते कसं, तुम्ही जर द्वेष करताय तर तुम्ही कसं काय प्रीती करू शकता. Why that hatred come? का तो द्वेष किंवा As ते we तिरस्कार का all आलाय? are believers, we are Christians, we are born again, we are coming to church after months, years and years, we are born again. But why that always I've seen in many of the people, the hatred develops in their lives. आणि का आपण एवढे जुने, आपण देवामध्ये वाढलेलो आहोत, नवीन जन्म झाले, आपण विश्वासू असतानाही मग मी अनेक लोकांना बघत असते त्यांच्याबद्दल तिरस्कार का वाढत आहे. Amen. Always I see when a person speaks, he speaks of any other person, speaks about the hatred. He never speaks about the good, but he speaks the good also. In that we can smell the hatred of hatred in their life, my dear people. कारण मी नेहमी पाहतो की जसं समोरचा व्यक्ती जर कोणाबद्दल जर बोलत असेल, जरी तो गोड जरी बोलला तरी पण त्याच्यामध्ये तिरस्काराचा सुगंध येतच असतो. Yes, we can understand, because when a person speaks negative or hatred, his body, his countenance is not like a love of God. His countenance will always manifest as the devil, as the Satan does, my dear people. कारण ज्यावेळेस ती व्यक्ती नकारार्थी बोलते तर त्यांची जी शरीराची जी म्हणजे ज्या गोष्टी आहेत, शरीर रचना ती सांगते किंवा ते त्यांची जी कृती आहे ती दाखवते की ते सैतानाची लेकर आहे, त्याचं उघडपणे ते दिसून येतं. Yes, we can easily make out that the person has a hatred and the devil takes over, because
you are not allowing to God to the Spirit of God to rule. Do you allow that person, the Spirit of the devil's spirit to rule in your life, and we speak negative against the hatred develops in our lives. आणि आपल्याला ते लगेच समजून घ्यायलाही म्हणजे येतं की त्यांच्या वागण्यानुसार, कारण की ती जी काही कृती करतात की त्या ठिकाणी ते द्वेष करतात, जे तिरस्कार करतात, ते सैतानाच्या इच्छेनुसार करतात. Amen. And we know, my dear, the message it comes from the beginning that we should love one another. Hallelujah. आणि जो काय आपला संदेश येतो, आपण नेहमी पाहतो की सुरुवातीपासूनच काय सांगितलं आपल्याला की एकमेकांना प्रीती करा. Amen. You heard very messages from the men of God, from the mighty servants of God, from the prophets of God. We have heard and many times that we should love brethren. Hallelujah. जसं तुम्ही अनेक सेवकांद्वारे, महान संदेशांद्वारे तुम्ही देवाचं वचन ऐकलं असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय ऐकलं की तुम्ही तुमच्या बंधूवरती प्रीती Amen. करा. We should love one another. That was the message. Because Christ loved us, that we may also love to one another. That was the message, my dear people. आणि We heard. संदेश तोच आहे की जसं ख्रिस्ताने आपल्यावरती प्रीती केली, तसं आपण एकमेकाला प्रीती केली Amen. पाहिजे. But why? But not as Cain, who was wicked, one of the murder his brother. That was the 12th verse. Read it. Says. आणि 12व वचन सांगत आहे त्या ठिकाणी की काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्य दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. नीतीची होती. Oh, what a terrific hallelujah. Amen. See that? Not as Cain. म्हणजे काईनाप्रमाणे नाही. Amen. आमेन. Who was a wicked one. की जो दुष्ट होता, स्वतः चूक केला आणि दुसऱ्यांना दोष लावला. Oh Jesus. Same way, we make a mistakes in our life, and we always, instead of repenting or coming back to God, we always see, I hold my position and I will blame others, and I will cover with that blame with my sin. No, my dear people. तर नेहमी कसं असतं, आपण स्वतः चुकतो, आपल्या चुकांना आपण त्या ठिकाणी माफी मागण्याऐवजी आपण काय करतो, आपलं पद आपण राखून ठेवण्यासाठी इतरांना की दुसऱ्याला दोष लावून आपण त्यांना पुढे करतो. See, it is so simple. If a person does good thing, you appreciate that person, the sin will not come in you, the hatred will not come. If you appreciate what is good. It is so simple. But when your person is just good, if you that good things you make hatred, that means the sin lies at your door. That means you are a murderer. Hallelujah. आणि जर कोणी एखादी व्यक्ती चांगलं करत असेल तर तुम्ही त्याचं कौतुक करा, कारण कौतुक जर तुम्ही करत असाल तर तुमच्यामध्ये तो तिरस्कार येणारच नाही. जर तुम्ही तसं करत नसाल तर तिरस्कार जर तुमच्यात आला, याचा अर्थ पाप तुमच्या दाराशीच आहे. कौतुक करायला पैसे लागत नाही. Hallelujah. Amen. To appreciate, we not want money. म्हणून कोणाचं कौतुक करायला पैसे लागत नाही माझ्या प्रिया. त्याला पवित्र आत्माच लागतो. हालेलुया. To appreciate someone's good work, need the Holy Spirit. Without the Holy Spirit, you will not appreciate anybody. Hallelujah. कोणाच्याही चांगल्या कामाचं कौतुक करण्यासाठी पवित्र आत्म्याचीच गरज आहे, आणि तुम्ही पवित्र आत्म्याशिवाय कोणाचं कौतुक करू शकत Cain, नाही. he did. What God said, come on, the offering you not give the full offering to me. So he made a mistake. He said, okay, if it's so simple, oh Lord, I'm sorry, I'll give you. It becomes a different scenario. But see what he did. Instead of that, his countenance fell, and he made a chance, took his brother on the field and killed him. That is the work of the hatred. That's the work of the devil. Hallelujah. त्या ठिकाणी काईनाची चूक झाली होती. काईनाला परमेश्वराने विचारलं की तू असं का केलं, तर त्या ठिकाणी काईनाने परमेश्वराची माफी जर मागितली तर गोष्ट वेगळी झाली असती. पण त्या ठिकाणी परमेश्वराने विचारलं म्हणून काईनाचं तोंड खाली उतरलं आणि त्याने काय केलं, त्याचा फायदा घेऊन त्याला शेतात नेऊन भावाला त्यांनी ठार केलं. See, like you see now that the coronavirus is spreading like anything, as according to the news and everything, my dear people. जसं आपण बातम्या वगैरे पाहतो, त्या प्रत्येक गोष्टींद्वारे आपल्याला समजतं की जसं कोरोना व्हायरस पसरत आहे. It is spreading like we see in every, like it increasing lakhs and everything. Sometimes I'm amazed what is this going on around the things in the world. तर Hallelujah. आपण जसं बातम्या पाहतो की त्या ठिकाणी लाखोनी कोरोना व्हायरसचे म्हणजे नाही का पीडाग्रस्त लोक आहेत म्हणून. But I was just praying and I could like something which I was meditating on that, and like it is all over the world, the
the coronavirus. जसं मी प्रार्थना करत असताना मी मनन करत होतो त्यावेळेस म्हणजे मला असं वाटतं त्यावेळेस मी मनन करताना मला देवाचा आत्म्याने सांगितलं की म्हणजे हे जे व्हायरस आहे पूर्ण जगभर I was पसरलेलं praying आहे. that virus should go, oh Lord. When the church started, I was praying every day. I pray and say, and things are changing. But we see also in the Sabbath that the figure of that virus is increasing day by day. जसं मी रोजच्या प्रार्थनेत प्रार्थना करत होतो की प्रभू परमेश्वरा संपूर्ण जगामध्ये हा कोरोना व्हायरस निघून जाऊ दे, चर्चेस चालू होऊ दे. पण त्याबरोबर जसं परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर तर देतच आहे पण कोरोना व्हायरसची संख्या पण ते लोक वाढून दाखवत But आहेत. I could see पण मी पाहू शकतो that whole world has given one work that they should discipline them. They cannot have like closeness, or they should have maintain the 3 feet distance, wear the mask, wherever you go, have the sanitizer in your hand, wash, or after every 3 hours 4 you wash your hand for 20 seconds. Specifically they say wash your hands for 20 seconds. So many things they have suggested to do to protect that virus should not enter our body. पण या सर्व गोष्टींमध्ये मी पाहिलं की त्या ठिकाणी जी शिस्त जी येत आहे की लोकांमध्ये की एकमेकांमध्ये 1 फुटाचा अंतर ठेवणे, प्रत्येक 20 सेकंद पर्यंत हात धुणे 3 तासानंतर, किंवा बाहेर जाताना मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, तर अशा प्रकारचे अनेक जे सूचना आपल्याला मिळतात आपण ते सर्व करतो. Every news we see, they give an ad, they say come on, wash your hands for 20 seconds. They show you how to wash the hands here. They will show everything that the virus should not like come on your hand and it should not go inside your body. तर जसं प्रत्येक बातम्यांमध्ये पण जे ऍड येतात त्या ऍड मध्ये पण दाखवतात की हात कसा धुवायचा, 20 सेकंद कसे हात धुवायचे, ते पूर्ण कृती करूनही ते त्या ठिकाणी ऍड मध्ये दाखवत असतात की का सांगतात ते की जे व्हायरस आहे तुमच्या हाताद्वारे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश And also करू नये. news also say stay at home and corona ko bhaga do. Amen. The corona will not spread. Amen. It will not come. Hallelujah. आणि बातम्यांना असंही सांगतात की तुम्ही घरीच राहा जेणेकरून कोरोना व्हायरस पसरणार नाही, तो तिकडेच थांबेल, तुम्ही बाहेर जाऊ है नका. ना? Be safe. Your life will saved. तर तुम्ही घरात असेल तर तुमचं जीवन सुरक्षित And राहील. in other sense, if you come out, you'll mix with the people. That virus can enter your body. आणि Hallelujah. दुसऱ्या शब्दात जर पाहिलं गेलं तुम्ही जर बाहेर आलात लोकांमध्ये जर मिसळलात तर ते व्हायरस तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करेल. Amen. आमेन. So much we are cautious of our lives. Even I could see everyone, for the believers and everyone in my house also, I could see that whenever I go out and come, I go and wash my hands, I take my bath, and then I could touch the vessels and everything. That the precautions I could take of that the virus should not go in me and my family also. आणि जसं मी पाहतो की आपण जे म्हणजे विश्वासू म्हणा किंवा मी स्वतः माझ्या घराची गोष्ट सांगतो की जसं आपण कुठे बाहेर जाऊन आलो तर आपण एक खबरदारी म्हणजे मी बाळगत होतो की हात धुवून घेणे, आंघोळ करणे, त्याच्यानंतर घरातल्या कोणत्याही गोष्टींना वस्तूंना मी स्पर्श करतो. Amen. I touch people. That is the safest we do, my dear people. आणि हे म्हणजे आपल्यासाठी एक सुरक्षितची बाब आहे. Amen. It has become a routine now. That everyone, knowingly and unknowingly, they have in their thoughts that I have to be careful about this coronavirus. I should be very careful about the coronavirus because it is unseen. But if I touch anything, I touch or go. If anything comes, it will destroy me and my whole family. तर कळत नकळत प्रत्येकाची दैनंदिन जीवनाची ही सवय झालेली आहे की आता आपण आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी कशा प्रकारे कोरोना व्हायरसपासून आपण स्वतःला बचाव करू शकतो. Amen. And in that one thing I have learned, the good discipline has come into the people's life. They're washing their hands. Otherwise, I never washed their hands. I believe, my dear people, just coming and just feeling hungry, come on, have the food. No. But some discipline has come into everyone's life, and the change of washing the hands and taking the bath, who are not taking the bath for weeks, they take bath every week. It's a good thing, my dear people. Oh, hallelujah. तर जसं या गोष्टीमधून मला एक दिसलं की प्रत्येकाला एक चांगली शिस्त लागलेली आहे, कारण की प्रत्येक जण आता बाहेर जाता येता ते नेहमी हाताला स्वच्छ करतात, किंवा कधी अगोदर कसं होतं की भूक लागली की चला लगेच ताटावर बसलो, पण तसं आता नाही. आता काळजीपूर्वक हात धुवूनच खातात, किंवा जे अगोदर एक आठवडाभर आंघोळ करत नव्हते ते आता आंघोळ वेळेवर करतात. I'm just saying, I don't know, you might be taking everyday bath, but I'm saying who are not taking the bath, I'm saying to them, my dear मी people. असंच म्हणतोय की जे आंघोळ करत नसतील त्यांच्यासाठी तुम्ही रोज करत असणार. कधी आई म्हटलं बाबा तू बाहेर झाला आठवडाभर आंघोळ नाही, आता म्हणत पहिले आंघोळ नंतर माझ्याकडे ये. See, like so many things might be changed, but it's for good. Why? Because the mother is careful, the father is careful, the children, we all are giving the advice and everything. Why? That infection should not come in our body. We should be safe from that
coronavirus. तर या ठिकाणी कसं आहे की प्रत्येक जण म्हणजे लहान मुलांपासून तर मोठे म्हणजे व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण याची काळजी बाळगत आहे की ते जे जंतू आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू नये आपण सर्वजण काळजी घेतो. Hallelujah. So interesting, na? Hallelujah. But the most interesting part, ever you in this 3 months of period, ever you noticed or ever you thought about that how much I've taken the precaution in this 3 months, I never taken precaution in the whole year of my life. Oh, like from the childhood. Hallelujah. तर जसं आपण पाहतो की खूप चांगलं वाटलं ना आपले सर्व ऐकून वगैरे, पण आता या ठिकाणी या 3 महिन्यामध्ये आपण जेवढी खबरदारी बाळगली आपल्यासाठी की आपण कशा प्रकारे राहायला पाहिजे, काही चुका म्हणजे कोरोना व्हायरस आपल्याला बाधित व्हायला नाही पाहिजे, पण असं लहानपणापासून आपण कधी वागलो नसेल तेवढं आपण चांगलं या ठिकाणी है ना, वागलो. या 3 महिन्यात सगळं आपण कम्प्लीट केलं असेल, है ना. घरात राहून आपलं कलर पण बदललं असेल. Amen? Everything changed. We're not going out only. Inside the four corner. Just not see the sun. Oh, your life is inside the four corner. Like all things are, what do you say, pure body. म्हणजे like good things are happening. It's a very good thing. Hallelujah. म्हणजे या 3 महिन्यांमध्ये आपण बाहेर जाणं नाही तर आपला कलर पण सर्वांचा जो उजळला असेल किंवा ज्या गोष्टी आपण बाहेर जाऊन पाहतच नाही, फक्त सर्व काही 4 भिंतीच्या आतच आपण सध्या जगत आहोत. बाहेर गेलं तरी आलं तर तुम्हाला नियम आहे. न सांगता तू म्हणजे इवन इफ युअर मदर और फादर डझंट टेल, यू विल एंटर डायरेक्टली इन टू द बाथरूम. आणि असं झालंय की आता आपण बाहेर जर गेलो तर आपल्या आई वडिलांना सांगण्याची आपल्याला गरज, आपण स्वतःच बाथरूम जातो आपण Yes, स्वतःलाच. my son Israel, if you go out, so play for like go down. If you come also, he will go into direct into the bathroom. He will wash and then he come and he meets. See, even the children now understand that how important of the washing of the hands. From the child to the elder, everybody this 3 month has taught, the coronavirus has taught, we should be taking the precautions of the coronavirus. तर माझा मुलगा इस्रायल देखील ज्या थोड्या वेळासाठी बाहेर खेळायला जातो, तो देखील घरात आला की तो प्रथम बाथरूम मध्ये जाऊन ते स्वतःचे हात वगैरे स्वच्छ धुतो. याचा अर्थ काय की लहान लेकरांपासून तर वडीलजनापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे की हात धुणं किती महत्वाचं आहे, किती ते खबरदारी बाळगतात. घरात एवढं बाहेरलं कोणी आलं तर संपलंच. What you will do then, my dear people? घरात मग बाहेरचं कोणी एखादं आलं तर मग कसं होणार. घरातल्या आपण एवढी काळजी बाळगतो. Nobody comes, that is different thing. जे दुसरं कोणी बाहेरचं येत नाही ते तर गोष्ट वेगळीच आहे. Amen. Even one will find in the society, the whole society is sealed. जर आपल्या पुणे सोसायटीमध्ये एक जरी सापडला तर पूर्ण सोसायटीला सील सील करतात. ते चांगलं असू दे सगळ्यांना, कारण इथं ते व्हायरसचं इथं पाहिजेच नाही, तो माणूस पण नाही पाहिजे आणि त्यांचं घर पण लॉक. ते एव्हरीबडी दे लॉक्स बिकॉज दे आर सेफ्टी अबाउट द about the people and everyone. Hallelujah. आणि तर त्या ठिकाणच्या त्या घराला सुद्धा लॉक करणं, पूर्ण एरियाला पण त्या सोसायटीला पण सील करणं, कारण की ते स्वतःचं सुरक्षितपणा पाहत असतात. Hallelujah. If you think so much जर तुम्ही फार विचार करत असणार that virus should not enter in my body or in my family, you take so much precautions. So how much you take the precautions in your life, that this body wants the holiness to enter the holy of holy, how the sin can dwell in my life. तर माझ्या प्रियांनो, जसं आपण आता या कोरोना व्हायरसने आपल्या जीवनात किंवा आपल्या घरात आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश करू नये, आपण जर खबरदारी खूप चांगल्या रीतीने बाळगत आहोत, तर मग आपण किती विशेष करून खबरदारी बाळगली पाहिजे की जो पवित्र सेरादीस परिषद त्या पवित्र स्थानामध्ये आपण प्रवेश करत असताना आपण किती विशेष काळजी घेतली पाहिजे. Amen. We sin, and God says, "My son has paid the penalty on the cross of Calvary. He shed his blood, and he's crying and he's saying, 'My son, don't sin.' But still we sin, still we hate, still we murder, still we cheat. Isn't this dangerous more than the virus? That virus is entering. We are not taking the precaution of that thing, but we are taking the precautions of this coronavirus which will enter the harm of body. But for see that the body which will harm for eternal, we should to take care of that, my dear people. तर माझ्या प्रियांनो, या ठिकाणी जसं आपल्यामध्ये जो पाप जे आहे ते प्रवेश करत आहे आणि आपण कोरोना व्हायरसची एवढी जास्तीची खबरदारी बाळगतो की त्याने आपल्यामध्ये प्रवेश करू नये, पण त्याहूनही जास्त अधिक मोलवन हे आहे
की आपण जे पाप आपल्यामध्ये प्रवेश करतो त्याची खबरदारी बाळगली पाहिजे. कारण परमेश्वर म्हणतो, माझा पुत्र मी तुमच्यासाठी दिला, त्याने तुमच्या पापांसाठी त्याचं रक्त सांडलं, त्याचा जीव अर्पण केला आणि तुम्हाला त्याचंही मोल नाहीये. Hallelujah. You open the Bible, Galatians 5:20, आपण गलतीकरास पत्र 5:20 उघडूया. 20 and 21. 20 See आणि what it 21. says. काय सांगत आहे? How many things? Envy, murders, drunkenness, rivalry, that are the like which of I tell you beforehand, just also I told you in the past, those who practice such things will not inherit the kingdom of God. Hallelujah. 21. Sorry, 20 and 21. Read it. 20 आणि 21 सांगत आहे, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. वतन नाही. So many things here written, my dear people. तर या ठिकाणी खूप काही गोष्टी Two लिहिलेल्या verses आहेत. speaks about many things. That much said, we have to be really taking precautions of our life, of our spirit, where this body, God says, I have purchased this body with my blood. There is no authority over your body. That body belongs to me. You cannot harm with this, all this idolatry, drunkenness, all these things according to Ephesians, Galatians 5:20 and 21. तर माझ्या प्रियांनो, तर गलती 5:20-21 नुसार आपण आपल्या जीवाची जीव जे शरीर जे आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याने मोल देऊन आपल्याला विकत घेतलेल्याचा ते आपला स्वतःचा अधिकार नाही. तर आपण ह्याला दुखापत करू शकत नाही. तर तो आपल्याला काय सांगतो, या वचनानुसार या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. If you are so much taking precautions of that coronavirus, why then you're not taking care about this sins, this which you harming that body in your life? You're taking all these things. Still I could see in my dear people, the people have hatred, people have envy, people they speak. Why? If you're taking the precautions so much about your body, why you're not taking care of this which will the body will go into the eternal fire? Oh, तर माझ्या प्रियानो, जर आपण कोरोना व्हायरससाठी जेवढी खबरदारी बाळगतो आणि आपल्या जीवाला कसं वाचवता येईल आपण याची नेहमी दक्षता घेत राहतो, तर आपण किती विशेष करून या सर्व ज्या गोष्टी आहे, जे पाप आहे, जे आपल्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे, ज्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन नसून तर सार्वकालिक नरकाची अग्नी मिळू शकते, तर आपण का काळजी घेत नाही? Amen. He says, do not marvel, my brethren, if your world hates you. आणि काय सांगितलं त्या ठिकाणी की तुम्ही तुमच्या अशा कर्मांनी म्हणजे नाही का तुम्ही ह्याच्यासाठी तुमचा द्वेष होईल अशा कर्म तुम्ही करू नका. Amen. 13. Do not marvel, my brethren, if the world hates you. तर 13व वचन सांगत आहे, 1 John 3, सॉरी 1 योहान 3रा अध्याय सांगत आहे 13th verse. 13व वचन की बंधूंनो, जग तुमचा द्वेष करीते याचे आश्चर्य मानू नका. We know that we have passed from the dead to life because we love the brethren, and he who does not love his brethren abides the death. Hallelujah. आणि पुढे सांगत आहे की आपण बंधू जनावर प्रीती करीतो, यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहे. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. मरणातून जीवनामध्ये आलोय. See that clearly says we have passed death to life. म्हणजे आपण मरणातून निघून जीवनात आलेलो आहे. Then how we can hate, not love the brethren, abides the death? मग आपण कसं काय त्या ठिकाणी आपल्या बंधूजनावरती आपण द्वेष करतो? How we can? कसं काय आपण करू शकतो? How can the hatred can grow in our lives? मग आपल्यामध्ये तो तिरस्कार कसं काय वाढू शकतो? Among all the sin, you can escape the hell, but
if you have hatred, you will never escape death. That is the eternal life. That's the word John 3:15 says. सर्व पापांमध्ये तुम्ही एखाद्या वेळेस नरकाला तुमच्या बाजूने म्हणजे बाजूला सारू शकता, पण द्वेष जर असेल, तिरस्कार जर तुमच्या जीवनात असेल, तर या वचनानुसार तुम्हाला सार्वकालिक जीवन नाही. That's all the 15 says. Whoever hates his brethren is a murderer. You know that the murderer has eternal life abiding in him. आणि म्हणून 15 वचन सांगते की जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. Amen. No murderer has eternal life. म्हणून कोणत्याही जो खुनी आहे त्यासाठी ते जीवन नाही. No hatred person has a eternal life. My dear people, it's a very deep thing. We need to understand why the hatred is growing. If you have the Spirit of God in you, which dwells in your life, why then the hatred comes in your life? Why you speak against a brethren? Why you are not loving? You say, I love God, and you hate your brethren. That means the hatred is growing like a tree in your life. तर माझ्या प्रियानं जो तिरस्कार जो आहे तो तिरस्कार व्यक्ती काय करतो तो म्हणजे तो त्यांच्या बंधू प्रेम करत नाही, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होत नाही. पण का आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की तिरस्कार का वाढत जातो, एका झाडाप्रमाणे वाढतच आहे. Hallelujah. What John 4:7 says. 1 योहान 4:7 सांगतं. Just last verse I think. शेवटचं वचन आपण घेऊया. You are God, little children, and have overcome them, because he who is in you is greater than who is in the world. Oh, hallelujah. 1 योहान 4:7 सांगत आहे, प्रियजन हो, आपण एकमेकांना प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. If you know God is greater than who is living in you, how you can hate your brethren? जर तुम्ही तुम्ही देव प्रीती करताय आणि तो तुमच्यामध्ये राहतो, तर तुम्ही कसं काय तुमच्या बंधूचा मग द्वेष करू शकता? If you say, I am led by the Spirit, the God's Spirit is in me, then how can you hate your brethren? जर तुम्ही म्हणताय की देवाच्या आत्म्याने मला मार्गदर्शन केलं, देवाच्या आत्म्याने मला चालवलं, तर मग त्याच तुमच्यामध्ये देवाचा आत्मा असताना No, तुम्ही my कसं dear काय people, तिरस्कार करू I will शकता? not agree that you have hatred and you say the Spirit of God is in. No, my dear people, because it clearly says one who hates the brethren, he has no eternal, he's a murderer, there is no eternal life. That means there is no Spirit of God is in him, because Spirit, the devil has manifested in his life. नाही माझ्या प्रियानो, जर तुम्ही असं म्हणत आहात की नाही देवाच्या आत्म्याने मला चालवून, तुम्ही जर तिरस्कार करता, या वचनात स्पष्ट सांगितले ज्या ठिकाणी तिरस्कार आहे त्यांना सार्वकालिक जीवनही नाही, म्हणजे याचा अर्थ आत्माही त्यांच्यामध्ये नाहीये. Hallelujah. If you are so much careful about the coronavirus, my dear people, how much you should care about the life which will go into the hell of fire for this sin, which will enter in our lives. तर माझ्या प्रिय, जर तुम्ही कोरोना व्हायरसची एवढी जास्त काळजी जर तुम्ही घेत असाल की तुमच्या शरीराला त्या ठिकाणी काही नाश होऊ नये, तर या पापाद्वारे जे तुमची नरकामध्ये अग्नीमध्ये जे सार्वकालिक शरीर जाणार आहे त्याची तुम्ही किती काळजी If you take care of your body, if you take care, जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी if घेताय, you will not allow the sin to grow in your life, the Spirit of God will take you into the heaven. Hallelujah. आणि जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तशाच पद्धतीने तुम्ही ते पापालाही तुमच्या जीवनात प्रवेश करू जर दिलं नाही, तर परमेश्वर तुम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाईल. If you use sanitizer, the coronavirus will not come. The God has given the Holy Spirit, the blood, as a sanitizer, my dear people, that we should not take that sin in our lives. तर माझ्या प्रियानं जसं कोरोना व्हायरस आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून आपण सॅनिटायझर लावतो, त्याच पद्धतीने परमेश्वराने आपल्याला पापाने आपल्यामध्ये प्रवेश करू नये म्हणून त्याने पवित्र आत्मा दिले, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त दिलेलं आहे, ते आपल्याला एक सॅनिटायझर म्हणून आहे की आपल्या जीवनात पापाने प्रवेश करू नये. Just continue next week, my dear तर people. पुढच्या आठवड्यात आपण चालू ठेवूया. Go more deeper, my dear people. अजून हे फार खोलवर जाणार It's आहे very wonderful, my dear, how the Holy Spirit leads our life. की हे फार अद्भुत आहे की पवित्र आत्मा आपल्या जीवनात कसा So we चालवतो. just close our eyes, my dear people. तर आपण सर्व डोळे बंद करू माझ्या प्रियांनो. Hatred, remove the hatred from your lives. आपल्या जीवनातून तिरस्कार द्वेष If you काढून want the टाका. Holy Spirit to dwell in your lives जर and you want eternal life, remove the hatred
because hatred is a murder, which no murder will enter into the eternal life. जर तुम्हाला वाटतं की तुमच्यामध्ये देवाचा आत्मा असावा, तुमच्यामधून तो तिरस्कार जाव, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, तर तुम्हाला तो तिरस्कार काढावा लागेल, तुमच्यामध्ये तो तिरस्कार नसावा. Hallelujah. The Holy Spirit, I can feel the anointing right now, and it will flow in you right now. आणि मला आता ते अभिषेक जाणवत आहे, पवित्र आत्मा जाणवत आहे, तो तुमच्यामध्ये आता वाहत आहे. Are you all ready, my dear people? तुम्ही सर्व तयार आहात का माझ्या प्रियांनो? If you want to go on your knee, go on your knee. Anything which is you have, right, anything in your lives, which if the Holy Spirit has spoken to you, you just go on your knee, lift your hands and pray, Lord, I love you. If I have hatred, Lord, today I have known I have hatred, my eternal life, there is no eternal life for me. Lord, I pray, please forgive me right now and cleanse me with your blood. जर आता तुमच्यामध्ये असं काही गोष्टी असतील तर तुम्ही आता गुडघ्यावरती जावा, प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा, प्रार्थना करा की प्रभू परमेश्वरा, मला सार्वकालिक जीवन हवं आहे, तर माझ्यामध्ये जर हे जे काही तिरस्कार असेल, या गोष्टी असतील, तर तू काढून टाक. Lord, I am a sinner. प्रभू मी पापी आहे. Because I am saying I love you, but I was hating my brother. आणि प्रभू जर मी म्हणतोय की प्रभू मी तुझी प्रीती करते, पण मी माझ्या बंधूवर द्वेष पण करत I आहे. am really have the hatred in my life. मी माझ्या जीवनावर एक तिरस्कारी बनलो. Lord, please forgive me. प्रभू मला कृपया Today क्षमा I have कर. known the hatred is such a dangerous that I can miss my eternal life. आणि प्रभू आज मला समजलेलं आहे की तिरस्कार हे फार धोकादायक आहे माझ्या स्वतःच्या जीवनासाठी. Any other commit sin, if there's a forgiveness, but among all the sin, if I have the hatred, I am a murderer, and no murderer has an eternal life. आणि सर्व पापांमध्ये प्रत्येक पापाला तू क्षमा करू शकतो प्रभूजी, पण जर तिरस्कार हे जर पाप माझ्यामध्ये असेल तर त्याद्वारे मला सार्वकालिक जीवन नाही, कारण मी त्या ठिकाणी खुनी म्हणून ठरतो. Oh, hallelujah. Jesus, please forgive me, Lord. येशू मला क्षमा कर, कृपया क्षमा कर. Please forgive me, Lord. येशू कृपया मला Lord क्षमा Jesus, कर. cleanse me. प्रभू येशू ख्रिस्त मला शुद्ध Wash कर. me with your तुझ्या blood. रक्ताने मला धुवून शुद्ध Today कर. I've come with my repentance heart. आज मी माझ्या पश्चाताप हृदयाने येतो. I come, oh Lord. प्रभू मी आज येतो. I do not know, but today I have known this truth in my life that I am a sinner, oh प्रभू Lord. मला आजपर्यंत हे माहिती नव्हतं, पण प्रभू आज हे समजले Please forgive me, Lord. कृपया मला क्षमा कर. Lord, here your child is before you lifting your hands. Please forgive me, Lord. प्रभू इथे तुझं लेकरू हात वर करून तुझ्याकडे क्षमा मागतो, तुझ्या लेकराला क्षमा कर. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, He's just coming upon you right तो now. आता तुमच्यावरती येत The आहे. Holy Spirit is coming upon you right now. पवित्र आत्मा तुम्हावरती येत He's आहे. forgiving you right तो now. तुम्हाला आता क्षमा करत आहे. And He says, my child, आणि तो म्हणतो, माझ्या मुला, my child, माझ्या लेकरा, I know you're very good. मला माहिती तू खूप चांगला But आहे. I know the devil has deceived you. पण सैतानाने तुला फसवलेलं But आहे. He says, I have come to give you eternal पण मी life. तुला जीवन, सार्वकालिक जीवन Come देण्यासाठी return आलेलो आहे. back, my तर child. माझ्या मुला, माझ्या लेकरा, तू पुन्हा Return माझ्याकडे back. पुन्हा माझ्याकडे परत ये. You open your heart, I will come into you right तुझं now. हृदय तू उघड, आता मी तुझ्या हृदयात येतो. Remove everything, all things which is in your ते life. सर्व तुझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी I काढून want to टाक. enter in your life. मला तुझ्या जीवनात प्रवेश I want करायचा to आहे. give you eternal मला तुला life. सार्वकालिक जीवन I द्यायचं want to आहे. divert your road to the eternal life. मला तुझा जो मार्ग आहे तो सार्वकालिक जीवनावरती घेऊन यायचा. Change your diversion. तुझं जे मला रस्ता बदलायचा I want आहे, to change your diversion. मला तुला मार्ग बदलायचा But आहे. you have to make one decision in your पण life. तुला एक निर्णय घ्यायचा तुझ्या जीवनात. Remove everything from your तुझ्या life. जीवनात सगळं काही काढून टाक. I want to come in your life. मला तुझ्या The जीवनात Holy यायचं Spirit is आहे. coming in you right now. पवित्र आत्मा आता येत It's आहे. coming upon you right आता तो now. तुमच्यावर पवित्र आत्मा Receive येत the आहे. anointing. अभिषेक Receive the स्वीकारा. anointing. अभिषेक स्वीकारा. He's filling you right तो now. तुम्हाला आता भरत Be आहे. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Touch their lives right now. त्यांच्या जीवनात आता तू स्पर्श कर प्रभू. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. My dear people, anything hatred, members, don't keep hatred in your lives. माझ्या प्रियांनो, सर्व सभासदांनो, कोणत्याही प्रकारचा द्वेष, तिरस्कार तुमच्या मनामध्ये ठेवू Those who are नका. watching also, this also never keep hatred in your lives. आणि जे कोणी हे
संदेश पाहत आहेत त्यांनीही आपल्या मनामध्ये आपल्या जीवनामध्ये तिरस्कार ठेवू नका. If you say, I love God, then you are a child of God. जर तुम्ही म्हणताय की मी देवावरती प्रीती करतो याचा अर्थ तुम्ही देवाचे लेकरं आहात. आमेन. If you not hate anybody, that means you are a child of God. जर तुम्ही कोणाचाही तिरस्कार करत नाही याचा अर्थ तुम्ही देवाची लेकरं आहात. Receive the anointing. अभिषेक स्वीकारा. Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive right now. आत्ता The स्वीकारा. power of the Holy Spirit is just filling you right now. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला आत्ता भरत आहे. Yes. He's touching many of the people. तो आता अनेकांना स्पर्श करत आहे. It's just flowing. It's just flowing right now. तो आता वाहत आहे, It's just वाहत आहे. flowing, my dear people. वाहत आहे माझ्या Receive, प्रिया. receive. स्वीकारा, स्वीकारा. No, wherever you are, the Holy Spirit is there right now. तुम्ही जिथे कुठे असाल आता पवित्र आत्मा त्या ठिकाणी उपस्थित He आहे. has started His work in your life. त्याने त्याचं कार्य तुमच्या जीवनात आता सुरुवात केली आहे. Oh, say, Lord, छूले मुझे, आणि प्रभूला सांगा, प्रभू तू मला स्पर्श कर, छू मुझे. मला स्पर्श कर. Say, छू मुझे. सांगा प्रभूला, प्रभू मला तुझा स्पर्श हवा. Say, my dear. बोला माझ्या प्रियानो, मला स्पर्श कर. Say, Lord, Holy Spirit, touch my life. प्रभूला सांगा, पवित्र आत्मा माझ्या जीवनाला स्पर्श कर. मेरे रूह को तू छू ले प्रभु. तू माझ्या जीवाला स्पर्श कर प्रभू. मेरे बदन को तू छू. माझ्या शरीराला तू स्पर्श कर प्रभू. मेरे होठों को तू छू. माझ्या ओठांना तू स्पर्श कर प्रभू. मेरे सोच को तू छू ले प्रभु. माझ्या विचारांना तू स्पर्श कर प्रभू. मेरे ख्यालों को तू छू. माझे परमेश्वर, सर्व जे विचार मी जे काही आठवण करत राहते त्यांना प्रत्येक गोष्ट तू स्पर्श कर. Say, Lord, my dear. बोला माझ्या Speak to प्रिया, God. बोला प्रभूशी He will बोला. touch you. तो तुम्हाला आता स्पर्श He करेल. will touch your life. तो तुमच्या जीवनाला स्पर्श He करेल. will change your life right तो now. आता तुमचं जीवन बदलेल. Oh, He's anointing all of you right now. तो आता तुम्हाला प्रत्येकाला अभिषिक्त Be करत आहे. blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you, Pastor. धन्यवाद Bless प्रभू. all those people who needs blessings, healing, deliverance. Everyone, you heal them in the name of Jesus. ज्या कोणाला परमेश्वर सुटका, आशीर्वाद, आरोग्य हवाय पाहिजे त्या प्रत्येकाला तू Every आशीर्वाद कर. sickness in the body, I claim right now, be healed in Jesus' सर्व name. शरीरातले प्रत्येक आजार आता मी धमकावतो येशूच्या Let every नावात. headache go in Jesus' सर्व name. डोकेदुखी निघून जाऊ दे. Every back pain, every pain in the back, right now, receive the healing in Jesus' name. सर्व पाठीचं दुखणं आता यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आरोग्य The pain स्वीकारा. in the leg, be healed in Jesus' सर्व name. पायाचं दुखणं आता येशूच्या नावात बरं होऊ दे. All the complications in the stomachs in any area, let's be healed in Jesus' name. सर्व पोटातले जे काही दुखणे किंवा कॉम्प्लिकेशन असते ते सर्व आता येशूच्या नावात निघून जाऊ Every दे. fits be healed in Jesus' name. सर्व फिट येणे येशूच्या Every नावात cough, निघून जाऊ cold, दे. and be healed in Jesus' सर्व name. सर्दी खोकला येशूच्या नावात बरा होऊ दे. All the cancer be healed in Jesus' name. सर्व कॅन्सर येशूच्या नावात बरा होऊ दे. Receive the healing of cancer in Jesus' name. येशूच्या नावात कॅन्सर बरा होऊ दे. Every आरोग्य heart स्वीकारा. pain be healed in Jesus' सर्व name. हृदयाच्या वेदना निघून जाऊ दे. Every diabetes be healed in Jesus' सर्व name. मधुमेह निघून जाऊ दे. Every BP be healed in Jesus' name. सर्व बीपीचा जो त्रास आहे ते येशूच्या नावात बरा होऊ दे. Every diabetic be healed in Jesus' name. सर्व डायबिटीस बरा होऊ दे येशूच्या Every the नावात. low BP be healed in Jesus' सर्व name. जो कमी रक्तदाब जो आहे बीपी आहे ते बरा होऊ दे येशूच्याच नावात. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Every father, every children, every wife are praying for the husbands, the alcohol to leave. Let the alcohol leave the husbands in Jesus' name. जी प्रत्येक पत्नी त्या पतीसाठी प्रार्थना करते की पती दारू पिणारा आहे तो दारू पिणाराचा आत्मा निघून जाऊ दे येशूच्या नावात. Receive the healing for your husband in Jesus' name. येशूच्या नावात तुमच्या पतीसाठी आरोग्य स्वीकारा. Change his life. त्यांचं जीवन बदल प्रभू. Bless the children. लेकरांना आशीर्वादित कर. Bless their finance. त्यांच्या पैशाला आशीर्वादित कर. Let the payment increase. Let the payment come into the accounts. पगार मध्ये वाढ कर. पगार त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होऊ दे. Let them have the job. Give them job, oh Lord. प्रभू त्यांना नोकरी तू दे. Let them increase the business. प्रभू व्यवसायामध्ये वाढ होऊ दे.
Word of God says, I will multiply your blessings 30, 60, 100 folds. देवाचा In your job, in your business also. देवाचा आत्मा सांगत आहे तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये मी तुम्हाला बढती देत आहे 30 पट 60 पट 100 पटीने मी आशीर्वाद करत आहे तो बहुगुणित करत आहे माझ्या प्रिय Receive that blessing in Jesus' name. आता येशूच्या नावात तो स्वीकार Devil will take away the peace from their life, from the family. I rebuke the devil in Jesus' name. जो सैतान कुटुंबामधून शांती हिरावून घेतली त्या सैतानाला मी धमकावतो सोड येशूच्या Receive the नावात. peace of the Lord in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावाने त्याची शांती स्वीकारा Every broken heart be healed in Jesus' name. सर्व तुटलेलं हृदय बरं होऊ दे येशूच्या Be नावात healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा Every power of the devil which is attacking the people, attacking the family, leave in Jesus' name. सर्व सैतानचं सामर्थ्य लोकांवरती त्याच्या कुटुंबावरती हल्ला करतो त्याला मी धमकावतो सोड येशूच्याच नावात Oh, thank you. धन्यवाद प्रभू Thank you for it. धन्यवाद प्रभू Thank you that you healed and delivered, Lord. प्रभू मी तुझे आभार मानतो कारण तू त्यांना आरोग्याने सुटका Lord, दिलेला आहे I believe you touched them. Take your glory, oh Lord, through them. प्रभू मी विश्वास ठेवतो की तू त्यांना स्पर्श केलेला आहे तुझा गौरव तू घे प्रभू. Thank you. धन्यवाद प्रभू Thank you. धन्यवाद Bless you प्रभू. all my prayer. माझ्या सर्व प्रार्थना उत्तर दिल्यासाठी Thank you for filling all your people, Lord. धन्यवाद प्रभू तू सर्व लोकांना भरल्यासाठी Thank you for today's message, oh Lord. प्रभू आजच्या संदेशासाठी तुला धन्यवाद Thank you, Lord. धन्यवाद प्रभू In Jesus' name. येशूच्या नावात प्रार्थना करतो Praise the Lord. हालेलुया. The wonderful mighty people. फार अद्भुत I माझ्या can प्रिय. still feel that anointing in my body right now. मला आताही माझ्या शरीरामध्ये अभिषेक जाणवत आहे Mighty people, God has touched you, God has blessed you, God has healed you. Any part of your lives, God has spoken to the word of God. Please don't be afraid. Share this testimony for the God's glory. तर माझ्या प्रियानो परमेश्वर तुम्हाला स्पर्श केला आशीर्वाद दिलाय आरोग्य दिलाय शेवटच्या प्रार्थनेतून तुम्हाला परमेश्वर स्पर्श करून आशीर्वादित केलेला आहे तर नक्कीच न लाजता देवाच्या गौरवासाठी आपली I तुम्ही always साक्षी be सांगा. telling, make a small video of yours nicely and speak because we'll put this your small video in the YouTube that people when they see you, their life will change through your testimony for the kingdom of God and for the God's glory, my people. तर माझ्या प्रिय जसं मी नेहमी सांगतो तुम्हाला की तुमच्या साक्षीचा छोटासा व्हिडिओ बनवून तुम्ही आपल्या ऍडमिनला पाठवा कारण त्या ठिकाणी तुमच्या साक्षींद्वारे अनेकांचं जीवन बदलेल त्यांचा विश्वास वाढेल ते देवाच्या राज्यासाठी देवाच्या गौरवासाठी उपयोग आहे Already we are hearing many testimonies, my people. जसं आपण अनेक आतापर्यंत साक्ष ऐकत आलेलो So आहोत this is a time God want to, through you God will be glorified. तर तुम्ही ही संधी साधून घ्या तुमच्याद्वारेही परमेश्वराचा गौरव So God bless you. देव बाप्पा तुम्हाला We'll आशीर्वाद all देवो meet next week, next Sunday with a more revelation of God. तर आपण सर्वांनी पुढच्या रविवारी भेटूयात अजून जास्तीचं प्रगटी करण्यात Take care and God bless you. तर काळजी घ्या देव बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देवो.